Research.comनं यंदाच्या मानांकनासाठी ओपन ॲलेक्स, क्रॉसरेफ यासह विविध आंतरराष्ट्रीय डेटाबेसमधील माहितीचा आधार घेतलाय. देशातील 263 मटेरियल सायन्स संशोधकांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली आहे. संशोधकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांच्या संशोधनाचा समाज आणि विज्ञान क्षेत्रावर झालेला प्रभावही विचारात घेण्यात आलाय. या यादीत DYP विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचे अधिष्ठाता डॉक्टर C.D. लोखंडे यांनी 3रं आणि संशोधन संचालक डॉक्टर प्रमोद S. पाटील यांनी 8वं स्थान मिळवले. Research.comच्या अहवालानुसार देशातील अव्वल संशोधकांची निवड ही इंडेक्स, संशोधन पत्रांची गुणवत्ता, संदर्भ आणि संशोधन क्षेत्रातील प्रभाव या निकषांवर करण्यात आली आहे. डॉक्टर चंद्रकांत D. लोखंडे यांचा D इंडेक्स 108 असून त्यांच्या संशोधन कार्याला 41,764हून अधिक संदर्भ प्राप्त झालेत. जागतिक क्रमवारीत त्यांचा 725वा क्रमांक आहे. तर डॉक्टर प्रमोद S. पाटील यांचा D इंडेक्स 91 असून त्यांच्या संशोधनाला 29,160हून अधिक संदर्भ मिळालेत. जागतिक स्तरावर त्यांना 1554वा क्रमांक प्राप्त झालाय. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत डॉक्टर C.D. लोखंडे यांनी आपल्या संशोधनाविषयी माहिती दिली. माझा जो संशोधन कार्य आहे हे आपल्या एनर्जी रिसर्च ज्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये मी सौर संशोधन, बॅटरीज, सुपर कपॅसिटर ज्याच्यामध्ये आपली एनर्जी साठवली जाते, किंवा हायड्रोजन प्रोडक्शन ज्याच्यामधून पाण्याचे विघटन करता येते, याचबरोबर निरनिराळे जे टॉक्सिक घातक वायू असतात त्यांचं आपल्याला डिटेक्शन करणे, ह्या विषयाचे माझे संशोधन आहे. आणि या विषयाचा सगळा विचार करून माझं रँकिंग मला मिळालेलं आहे. डॉक्टर प्रमोद S. पाटील यांनी या संपूर्ण प्रवासाची माहिती देत यात DYP विद्यापीठाचं मोठं पाठबळ मिळाल्याचं सांगितलं. ही निवड प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संशोधनामध्ये अतिशय चांगलं काम करण्याची संधी आम्हाला विद्यापीठानं दिली, आर्थिक पाठबळ दिलं, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज दिल्या आणि प्रामुख्यानं विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोचिंग करत असताना त्यांच्याकडून एक जागतिक दर्जाचं संशोधन कसं होईल हे आम्ही पाहत असतो. तशा पद्धतीचं ट्रेनिंग त्यांना देत असतो आणि ते करत असताना त्या विषयाची जाण विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. तसंच त्या विद्यार्थ्यांना आपण करत असलेल्या संशोधनाचा उपयोग समाजाला काय आहे हा अँगलसुद्धा त्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणं फार महत्त्वाचं असतं. हे आमच्या विद्यापीठात होत असतं. तसेच महाराष्ट्र गव्हर्मेंट असेल, सेंट्रल गव्हर्मेंट असेल, त्यांच्याकडून भरघोस असा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्या निधीतूनच हे संशोधन होणं महत्त्वाचं असतं. आमच्या विद्यापीठामध्ये इंट्राम्युरल रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून बरेचसे रिसर्च प्रोजेक्ट होत असतात. त्यातून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जातं, त्यातून पब्लिकेशन होतात आणि पब्लिकेशनमधून सायटेशन्स वगैरे होत असतात. आणि हा सगळा परिपाक जो आहे हा रिसर्चवर आहे, संशोधनावर आहे. आणि त्यामध्ये गेले कित्येक वर्ष या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न आम्ही करत आहोत आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये एक चांगलं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. ते आपल्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विद्यापीठाचे संशोधक डॉक्टर उमाकांत पाटील यांनीही या यादीत 185वं स्थान मिळवले. त्यांचा D इंडेक्स 49 असून त्यांच्या संशोधनाला 6,941 संदर्भ मिळालेत. DY पाटील अभिमत विद्यापीठानं संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यापीठातील संशोधकांनी ऊर्जा, नॅनो तंत्रज्ञान, सुपर कॅपॅसिटर, सौर ऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान आणि आधुनिक पदार्थ विज्ञान या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं असून अनेक संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट नोंदवण्यात आले असून संशोधना आधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकासावर विद्यापीठाचा विशेष भर राहिलाय.
संशोधनपर शेकडो शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेत. या यशाबद्दल कुलपती डॉक्टर संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले यांनी डॉक्टर लोखंडे आणि डॉक्टर पाटील यांचं अभिनंदन केलंय. या निवडीमुळे DYP शिक्षण संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला गेलाय.